हे बघा, अचानक पाहुणे आले म्हणून चिकनचा बेत केला आहे. तरी सुक्कं चिकन बनवलेलं आहे. 1 किलो चिकन आहे आणि सगळं प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. आज सुक्कं चिकन बनवणार आहे. तर 1 किलो चिकन आहे, चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता त्याच्यासाठी कच्चंच वाटण काढणार आहे. तर वाटणात बघा काय काय आहे. 2 कांदे घेतलेत, 2 टमाटे घेतलेत, पुदिना आहे आणि कोथिंबीर, 5-6 काजू आहेत, 4 हिरव्या मिरच्या, लसूण आहे आणि अद्रक. आता हे सगळं कच्चं मिक्सरमधून वाटून घेते. तर बघा, हे वाटण मस्त काढून घेतलं आहे. आता हे वाटण ह्याच्यात टाकून द्यायच्या आधी त्याच्यात थोडीशी हळद टाकणार आहे. थोडी हळद टाकली, धण्याची पावडर टाकते, 2 चमचे धण्याची पावडर टाकली. हा काळा मसाला आहे, हा काळा मसाला टाकते आणि मिरची पावडर टाकते. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं, कमी जास्त. हे बघा, मिरची पावडर टाकली. थोडंसं दही टाकणार आहे. पोहे खातो त्या चमच्याने 3 चमचे दही आहे, ते टाकलं आहे आणि हा वाटलेला मसाला टाकला आहे. मीठ टाकलं आहे थोडंसं आणि आता हे मिक्स करून याला ठेवून द्यायचं थोडा वेळ. त्याला अर्धा तास चांगला आता मुरू द्यायचं. आपण याच्यात सगळे मसाले टाकून घेतले. जसं ते झाकण ठेवून याला आपण अर्धा तास असंच भिजू देऊ. तर बघा, अर्धा तास झालाय, चिकन आपलं चांगलं मुरलंय मस्त. आता आपण याला फोडणी देऊन घेऊ. तर बघा, इथे मी कढई तापायला ठेवली, त्याच्यात आता तेल टाकते. तीन चमचे तेल टाकले. तेल थोडंसं तापू द्यायचं. तेल तापलंय बघा. आता याच्यात थोडेसे खडे मसाले आहेत. 3 लवंग आहेत, 3 काळी मिरी, 2 हिरवी विलायची आणि दालचिनीचे 2 छोटे छोटे तुकडे आणि 1 कांदा. तर हे तेलात चांगला आपण त्याला फ्राय करून घेऊ. आता कांदा चांगला याच्यात भाजून घ्यायचा. तर बघा, कांदा चांगला भाजलाय. आता हे चिकन जे होतं ते चिकन आपण याच्यात टाकून देऊ. त्याच्यात आपण पाणी अजिबात नाही टाकणार, कारण यालाच पाणी सुटतं ना. थोडा गॅस मोठा केला आहे. आता 2 मिनटं चांगलं याला खालीवर करून शिजू द्यायचं. असंच अधूनमधून याला सारखं सारखं परतत राहायचं. आता हे बघा, चांगलं पाणी सुटत आलं याला. आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि ह्याला असं बारीक गॅसवर शिजू द्यायचं. गॅस जास्त मोठा नाही करायचा, नाही तर मग पाणी आटून ते खाली तळाला लागतं. त्याच्यामुळं गॅस थोडा बारीकच ठेवायचा. तर बघा, त्याला चांगलं पाणी सुटलं आहे. आता बारीक गॅसवर आहे ना, त्याच्यामुळं पाणी मस्त सुटलं आहे. ह्याच्यात काय आपण पाणी एक्स्ट्रा अजिबात टाकलेलं नव्हतं. आता एक कसुरी मेथी आहे, ती तव्यावर गरम करून घेतली. त्याच्यामुळे ही पटकन अशी बारीक होती, हातावर अशी चोळून टाकायची. ह्याच्यात कसुरी मेथी नक्की टाका, पण थोडीशी, त्याने भाजीला खूप छान चव येते. बस अजून याला थोडंसं चिकनला शिजू द्यायचं, म्हणजे सगळं पाणी आटवायचं आहे आपल्याला. परत आता याला थोडा वेळ झाकून ठेवते. तर बघा, आटलंय सगळं पाणी यातलं. आपण याच्यात पाणी वरून काहीच नव्हतं टाकलं. आता मस्त सुक्कं झालं हे. आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकते. बघा, थोडीशी कोथिंबीर टाकली.
किंवा झालं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचे. गॅस बंद केला. तर बघा ही झाली आपली रेसिपी करून तयार. सुक्कं चिकन कसं वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.